नाही करायची काळजी आता नको हाजी हाजी, जन कल्याणासाठी आता आलेत बाबाजी, नाशिकच्या विकासासाठी आता आलेत बाबाजी। कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, और कौन कहता है नासिक का विकास नहीं होता। एक बार शांतिगिरी जी महाराज को अपना बहुमूल्य वोट देकर तो देखो यारो, दिल्ली भेज कर तो देखो यारो। ही दुर्दम्य इच्छा शक्ती घेऊन नाशिकच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून स्वामी शांतिगिरीजी महाराज येत्या लोकसभा निवडणूक 2024ला सामोरे जात आहे। लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, हे ब्रीद वाक्य घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराने राजकारणाचे शुद्धीकरण झालेच पाहिजे ही चळवळ सुरू केलेली आहे। 2009 पासून सुरू झालेल्या या चळवळीचा अत्यंत शुद्ध व प्रामाणिक हेतू पुढील प्रमाणे आहे। 1. 100% मतदान झाले पाहिजे। 2. चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे। आणि म्हणून येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराची भूमिका निर्णायक स्वरूपाची असणार आहे। यामध्ये भक्त परिवाराचे सर्वे सर्वा आणि जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी पूजनीय शांतिगिरीजी महाराज जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहास्तव नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष उमेदवारी करीत आहे। तेव्हा समस्त जनता जनार्दनाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। आपला खासदार केवळ सुशिक्षित हवा की सुसंस्कारित, आपला खासदार केवळ अधिकार प्रिय असावा की कर्तव्यदक्ष, आपला खासदार केवळ व्यक्तिनिष्ठ हवा की देशभक्त, आपला खासदार स्वार्थी हवा की निस्वार्थी, आपला खासदार मत विकत घेणारा असावा की सत्पात्री मतदान मागणारा। आता नाशिककरांनीच ठरवावे, दादागिरी हवी की शांतिगिरी। म्हणून सर्व जनता जनार्दनाला नम्र विनंती आहे, लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा या अत्यंत प्रामाणिकपणे हाती घेतलेल्या चळवळीमध्ये पूजनीय शांतिगिरीजी महाराजांसारख्या बालब्रह्मचार्याला नाशिकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताच्या संसदेत पाठवूया आणि सुजलाम सुफलाम नाशिक घडवूया। जय हिंद, जय बाबाजी। नाही करायची काळजी आता नको हाजी हाजी, जन कल्याणासाठी आता आलेत बाबाजी, नाशिकच्या विकासासाठी आता आलेत बाबाजी, जन कल्याणासाठी आता आलेत बाबाजी, नाशिकच्या विकासासाठी आता आलेत बाबाजी, जन कल्याणासाठी आता आलेत बाबाजी, नाशिकच्या विकासासाठी आता आलेत बाबाजी।